नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा असे वाटते की सगळे माझ्या बाबतीतच उशिरा का होते आहे. नोकरी उशिरा मिळते, पैसे अडकतात, नातेसंबंधही जमत नाहीत, प्रयत्न करून यश मिळत नाही. अशा वेळेला मनात प्रश्न येतो की मी इतके करत असूनही माझेच काम का अडत आहे. अशा परिस्थितीमध्ये बरेच लोक निराश होतात, स्वतःवर शंका घेतात किंवा नशिबाला दोष देतात. पण स्वामींच्या दृष्टीने पाहिले तर हा उशीर काहीतरी वेगळे सांगत असतो. कदाचित हा फक्त अडथळा नसून एक गुप्त योजना असू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की जर आयुष्यामध्ये सतत उशीर होत असेल तर त्यामागे स्वामींचा काय हेतू असू शकतो. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या की स्वामी कधीही भक्ताचे वाईट करत नाहीत. आपल्याला जे दिसते ते फक्त बाहेरचे असते, पण स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आतून बदल घडवत असतात. जेव्हा एखादी गोष्ट वेळेवर घडत नाही तेव्हा ती आपल्याला तयार करण्यासाठी असते. आयुष्यामध्ये उशीर होत आहे म्हणजे तयारी सुरू आहे. कधीकधी आपल्याला एखादी गोष्ट खूप लवकर हवी असते, पण आपण त्या गोष्टीसाठी तयार असतोच असे नाही. म्हणूनच गोष्टी लगेच घडत नाहीत. हा वेळ आपल्याला शांत राहायला, आत्मनिरीक्षण करायला आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठी मदत करतो. बाहेर काहीच घडत नाही असे वाटत असले तरी आतून मोठा बदल सुरू असतो. जर आपल्याला मोठे यश मिळणार असेल तर त्यासाठी संयम, स्थैर्य आणि समज आवश्यक असते. म्हणूनच उशीर हा पुढे येणाऱ्या चांगल्या गोष्टीसाठीची शांत तयारी असते. कर्माचा परिणाम. आपल्या आयुष्यामध्ये जे घडते ते अनेक वेळेला आपल्या पूर्वीच्या कृतींचे फलित असते. प्रत्येक विचार, शब्द आणि कृती एक छाप ठेवतात आणि योग्य वेळेला त्याचा परिणाम दिसून येतो. काही गोष्टी लगेच मिळत नाहीत कारण त्यामागे आधीची अपूर्ण कर्म असू शकतात. हा काळ आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि चुकीच्या सवयी बदलण्याची संधी देतो. प्रत्येक मनुष्याच्या मागे त्याच्या प्रारब्धाचा डोंगर असतो. कधीकधी आपल्या कामामध्ये होणारा उशीर हे आपल्या कर्माचे फळही असू शकते. उशिराचा काळ आपल्यातील दोष काढून टाकण्यासाठी असतो. स्वामींचा गुप्त हेतू हा असतो की जेव्हा आपल्याला यश मिळेल तेव्हा आपल्यासोबत कोणतेही नकारात्मक कर्म नसावे, जेणेकरून आपले यश टिकून राहील. चांगल्या कृती सुरू केल्यावर, कर्म सुधारल्यावर हळूहळू परिणामही बदलू लागतात. त्यामुळे उशीर म्हणजे शिक्षा नसते तर संतुलन साधण्याची प्रक्रिया आहे. उशिराच्या माध्यमातून स्वामी आपल्यातली नकारात्मकता, अहंकार आणि घाई काढून टाकतात. जेव्हा हा कर्माचा हिशोब पूर्ण होतो तेव्हाच आपल्याला मिळालेले यश टिकून राहते. योग्य वेळ. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आपण कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी त्या वेळेपूर्वी मिळत नाहीत. स्वामी योग्य वेळ येईपर्यंत आपल्याला थांबवतात, कारण चुकीच्या वेळेला मिळालेली गोष्ट टिकत नाही. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ही आपल्या इच्छेने नाही तर परिस्थिती आणि तयारीनुसार ठरते. आपण कितीही घाई केली तरी काही गोष्टी योग्य वेळ येईपर्यंत घडत नाहीत, कारण त्यावेळीच त्या टिकतात आणि योग्य परिणाम देतात. आधी मिळालेल्या गोष्टी अनेकदा हातातून निसटतात, पण योग्य वेळेला मिळालेले स्थिर राहते. हा उशीर आपल्याला घाई न करता समजूतदारपणे वाट पाहायला शिकवतो. स्वामी हे काळाच्या पलीकडचे आहेत. आपल्याला जे हवे आहे ते कधी द्यायचे हे स्वामींनी आधीच ठरवलेले असते. आपण फक्त आपल्या बाजूने चांगले कर्म करत राहावे. वाईट गोष्टींपासून संरक्षण. कधीकधी आपण ज्या गोष्टीसाठी धडपडतो ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नसते, पण आपल्याला ते त्यावेळेला कळत नाही. अशा वेळेला स्वामी उशीर करून आपल्याला चुकीच्या मार्गापासून वाचवतात. आपल्याला फक्त आता काय हवे आहे हे दिसते, पण स्वामींना भविष्यामध्ये काय वाढून ठेवले आहे हे ठाऊक असते. समजा तुम्हाला एका प्रवासाला निघायचे आहे आणि तुमची गाडी चुकली किंवा उशीर झाला. तुम्ही वैतागता, पण कदाचित पुढे एखादा मोठा अपघात होणार असतो ज्यातून स्वामींना तुम्हाला वाचवायचे असते. जेव्हा ते एखादी गोष्ट लांबणीवर टाकतात तेव्हा ते प्रत्यक्षात तुमच्या मार्गातील एखादे मोठे संकट दूर करत असतात. म्हणूनच उशीर हा आपल्यासाठी चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यासाठी संरक्षण असू शकते. उशीर म्हणजे आपली श्रद्धा आणि संयमाची परीक्षा असते. उशिराच्या काळामध्ये आपण काय करतो हे खूप महत्त्वाचे असते. आपण स्वामींवर विश्वास ठेवतो की हार मानतो. स्वामी पाहतात की हा भक्त किती स्थिर आहे. आपण या काळातही नामजप करत राहिलो, विश्वास ठेवला तर पुढे त्याचे फळ खूप मोठे मिळते. स्वामींना आपल्याला जे द्यायचे आहे ते पेलण्याची आपली क्षमता आहे का हे स्वामी उशिराच्या माध्यमातून तपासत असतात. उशीर आपल्यातील संयम वाढवतो आणि ज्याच्याकडे संयम आहे त्याला स्वामींचे खरे आशीर्वाद मिळतात. काही गोष्टी लवकर मिळाल्या तरी आपल्याला त्याची किंमत राहत नाही.
उशिरा मिळालेल्या गोष्टींचा आपण अधिक जबाबदारीने आनंद घेतो. प्रयत्न करूनही काहीच परिणाम दिसत नाही तेव्हा मन डगमगू लागते. आपण लगेच हार मानतो की शांत राहून पुढे चालत राहतो हे महत्त्वाचे असते. संयमाने घेतलेले निर्णय अधिक योग्य ठरतात. म्हणून हा काळ जरी त्रासदायक वाटला तरी तो आपल्याला आतून घडवतो आणि पुढील यशासाठी तयार करतो. अधिक चांगल्या पर्यायाची निवड. कधीकधी आपल्याला एखादी गोष्ट खूप हवी असते पण ती वेळेवर मिळत नाही, तेव्हा निराश वाटते. पण नंतर लक्षात येते की जे मिळाले नाही त्यापेक्षा खूप चांगला पर्याय पुढे मिळाला. उशिरामुळे आपली दिशा बदलते आणि आपण योग्य गोष्टीकडे वळतो. काही संधी सुरुवातीला चांगल्या वाटतात पण त्या आपल्या भल्यासाठी नसतात. हा वेळ आपल्याला थांबवतो आणि चुकीच्या निवडीपासून वाचवतो. त्यामुळे प्रत्येक उशिरामागे एक चांगली निवड लपलेली असते जी योग्य वेळेला आपल्या समोर येते. जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर कदाचित स्वामींनी तुमच्यासाठी व्यवसाय ठरवला असेल. जर एखादे नाते जोडण्यास उशीर होत असेल तर कदाचित स्वामींना अधिक योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात आणायची असेल. आपली दृष्टी मर्यादित असते पण स्वामींकडे विराट दृष्टी आहे. ते आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा मोठे काहीतरी देऊ इच्छितात. उशिराच्या काळामध्ये आपल्यामध्ये अंतर्गत बदल होतात. या काळात आपण अधिक शांत, संयमी आणि समजूतदार बनतो. आधी लहान गोष्टींवर त्रास होत होता पण हळूहळू मन स्थिर होते. विचार करण्याची पद्धत बदलते. आपण स्वतःकडे पाहायला शिकतो, चुका ओळखतो आणि हा अंतर्गत बदलच पुढच्या यशाचा पाया असतो. जर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही थांबल्यासारखे वाटत असेल, उशीर होत असेल तर काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. सर्वप्रथम स्वामींची नित्यसेवा सोडू नका. काम होत नाही म्हणून स्वामींचे नामस्मरण किंवा सेवा थांबवू नका. उलट या काळामध्ये स्वामींशी असलेले नाते अधिक घट्ट करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. उशीर होत आहे म्हणजे स्वामी काहीतरी मोठे आणि चांगलेच घडवणार आहेत हा विश्वास ठेवा. आत्मचिंतन करा. हा वेळ स्वतःला सुधारण्यासाठी वापरा. आपले कौशल्य वाढवा. आपल्या स्वभावातील उणीवा दूर करा. स्वामींवर घट्ट विश्वास ठेवा. जरी काही दिसत नसले तरीही स्वामी काम करत असतात. कुणाशीही तुलना करू नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. उशीर म्हणजे नकार नसतो, त्यामुळे धैर्य ठेवा. उशीर म्हणजे अपयश नाही तर ती तयारी आहे, संरक्षण आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींचा गुप्त आशीर्वादही असू शकतो. जेव्हा आयुष्यामध्ये सगळे उशिरा होते तेव्हा घाबरू नका. हा काळ तुमचे आयुष्य थांबवत नाही तर योग्य दिशेने नेत असतो. स्वामी आपल्याला नेहमी योग्य वेळेला योग्य गोष्टी देतात. फक्त आपल्याला त्यांच्या वेळेवर विश्वास ठेवायला हवा. कदाचित आज तुम्हाला असे वाटत असेल की माझ्यासोबतच असे का होत आहे, पण उद्या तुम्हीच म्हणाल की जसे झाले तसे होणेच योग्य होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की आपल्या आयुष्यामध्ये जर सतत उशीर होत असेल तर त्यामागे स्वामींचा काय हेतू असतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.